छावा चित्रपटातील काही दृश्यांना विरोध करत मराठा क्रांती मोर्चा आज पुण्यामध्ये रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। छावा चित्रपटाच्या कोणत्या दृश्यांना तुमचा विरोध आहे किंवा काय मागणी आहे? या ठिकाणी छावा चित्रपटाचं जे ट्रेलर काल प्रदर्शित झालं त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुराणी सरकार या दोघांनाही नृत्य करताना दाखवले। भले ते नृत्य लेझिम असेल आणि महाराष्ट्राचं ते नृत्य असेल तरीसुद्धा छत्रपती संभाजी महाराज असं कुठलंही कृत्य करतील याबद्दल आमच्या मनात शंका आहे। कारण मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 9 महिन्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेकाचे सोहळा त्या ठिकाणी पार पाडला। त्या 9 महिन्यामध्ये त्यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जायला लागलं। त्यांना अटक करण्यासाठी पन्हाळगडावर काही जण गेले होते, त्यानंतर त्यांना रायगडावर येण्यासाठी युद्ध करायला लागलं। अशा अनेक गोष्टी घडल्यानंतर त्यांनी स्वराज्याची घडी बसवली आणि त्यानंतर त्यांनी छत्रपतीचा राज्याभिषेक करून घेतला। त्यामुळं अशा या सगळ्या प्रसंगामध्ये ते नृत्य करतील अशी कल्पना आम्ही या ठिकाणी करू शकत नाही आणि हे दादांत खोटं आहे, इतिहासाचं विकृतीकरण आहे। या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की छत्रपती शिवप्रेमी असतील किंवा शंभूप्रेमी असतील अशा पद्धतीचा खोटा इतिहास हा आपण खपवून घेतला नाही पाहिजे। आपला चित्रपटाला विरोध नाही, पण अशी दृश्य दाखवून छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुराणी सरकार यांना जर बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याला 100% आमचा विरोध असेल। आम्ही कलेक्टर साहेबांना असेल किंवा सेन्सॉर बोर्डाला असेल याबाबत आम्ही निवेदन देऊ आणि हे दृश्य काढली नाही तर चित्रपट आम्ही या ठिकाणी प्रदर्शित होऊन देणार नाही। काय सांगाल, चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशीच भूमिका त्यांनी मांडल्याचं पाहायला मिळतं? नाही, नक्कीच आहे। काय होतं माहिती का की आज एक चित्रपट प्रदर्शित झाला तर पुन्हा मग असे प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने दाखवले जातात किंवा लोकांच्या समोर येतात। चित्ररूपी लहान मुलांना जे काही प्रसंग आपण इतिहासामधनं सांगतो तसे येतात। आता बाजारामध्ये इतके विविध गोष्टी आहेत, मग तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून असतील किंवा चित्रपटाच्या माध्यमातून असतील, नाटकांच्या माध्यमातून असतील, गाण्यांच्या माध्यमातून असतील, असे वेगवेगळे प्रसंग लोकांच्या समोर येतात आणि मग त्यावेळेला छत्रपतींचा जो इतिहास आहे, कर्तृत्वाचा इतिहास आहे, स्वराज्य निर्मितीचा जो इतिहास आहे तो मागं पडला जातो आणि पुन्हा काही दिवसांनी जे काही संभाजीराजांना पूर्वी जे काही बदनामी करण्याचं कारस्थान रचलं गेलं तेच कारस्थान पुढं हळूहळू त्या वेगवेगळ्या पद्धतीने पुढं आणलं जातं आणि मग काही दिवसांनी लोकांना पूर्वी हा इतिहास बरोबर का तो इतिहास बरोबर हे लक्षात येणार नाही। म्हणून हे असे प्रसंग आत्ता वेळेतच त्याला मज्जाव घातला पाहिजे, त्याला बंदी आणली पाहिजे आणि चांगली दृश्य ही इतिहासाच्या दृष्टीने महापुरुषांचे जी कर्तृत्व आहे ते लोकांना आदर्श होण्यासाठी, तरुण पिढीला आदर्श होण्यासाठी जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं त्यांनी करावं आणि चित्रपटाला प्रसिद्ध करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने इतिहासतज्ञ जे लोक आहेत त्या लोकांना हा सिनेमा दाखवून त्यांची मान्यता घेऊनच मग त्याचे प्रसंग प्रदर्शित करावेत अशी आमची त्यांना मागणी आहे। तर या अगोदर सुद्धा काही चित्रपटांमधून अशी प्रकारची दृश्य दाखवण्यात आली होती, अगदी तानाजीसारखं उदाहरणही त्यात देता येईल। आता तुमची काय भूमिका आहे? आम्ही जो इतिहास आहे जसा आहे तसा दाखवा अशी आमची मागणी आहे। तुम्ही त्या इतिहासाची तोडमोड करू नका। फक्त चित्रपट चालावा किंवा त्याचा TRP वाढावा म्हणून तुम्ही त्याच्यात नृत्यांसारखे प्रकार घुसडता आणि संपूर्ण इतिहासाचीच वाट लावता, हे शिवप्रेमी आणि मराठा क्रांती मोर्चा कधीही मान्य करणार नाही। याच्यावर आमचा आक्षेप पहिल्यापासूनच आहे। आता कालच छावा या चित्रपटाचं प्रदर्शन झालं, त्याचा टीझर रिलीज झाला। त्या टीझरमध्ये त्यांनी येसूबाईंचं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं लेझिम नृत्य दाखवलेलं आहे। असा कुठलाही प्रसंग त्यावेळी घडलेला नसताना तुम्ही तो का दाखवता, हाच मुळात आमचा निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना प्रश्न आहे की तुम्ही जसा इतिहास आहे तसाच दाखवा। कारण हा इतिहास पुढच्या पिढ्या पाहणार आहे आणि हाच इतिहास लक्षात ठेवणार आहे। त्यामुळे तुम्ही योग्य आहे तेच जनतेला दाखवा। तुम्ही काय सांगाल दादा, काय भूमिका आहे तुमची? काही इतिहासकार जाणून बुजून छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्वीपासून अपमान करत आलेले आहे। संभाजी महाराजांविषयी वेगवेगळ्या चुकीच्या बातम्या किंवा चुकीची माहिती इतिहासकारांनी लिहिलेली आहे। आमचा आता एकच आक्षेप आहे की चित्रपट निर्मातेसुद्धा यात उतरले की काय आता की चित्रपट निर्मातेसुद्धा संभाजी महाराजांविषयी काही वेगवेगळे दाखवायला लागले। आमचं म्हणणं एकच आहे की चित्रपटात जे दृश्य आहेत ते दृश्य काढून टाका। संपूर्ण चित्रपटाला आमचा विरोध नाही, ते दृश्य जे आक्षेपार्ह आहे दृश्य ते काढून टाका। ही आमची मराठा क्रांतीवरची मागणी आहे।
निश्चितच त्यामुळे आपण जर पाहिलं तर मराठा क्रांती मोर्चाकडून चित्रपटाला विरोध नाही, मात्र जी आक्षेपार्ह दृष्ट आहेत ती काढून टाकावीत अशी मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अक्षय अंडोरेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.